पुढच्या 10-15 वर्षामध्ये त्या क्षेत्रामध्ये काय बदल अपेक्षित आहेत किंवा तुम्ही कुठल्या उंचीवर बघताय क्षेत्र? मला असं मैदानचं नाव काढलं की नाही अंगावर काटाच येते, नको वाटते आता ती. म्हणजे रोज जर 6 महिन्याला जर आपल्याकडे नंदी जात असली तर राजा आज वारला, म्हणजे परवा वारला आणि त्याच्या अगोदर 1-2 खोंड चांगली पळत होती, ती पण वारली ना. म्हणजे एका महिन्यात 3 वारली. मागच्या 1-2 महिन्यापूर्वी संभा माझा चांगला पळत होता. म्हणजे जवळजवळ या 4 महिन्यात 4 बैल माझी चांगली पळणारी गेली. हो, जरा आता म्हटलं तर सण करायची ताकद राहिलीच नाही. काय आपल्या नंदीची किंमत करायची नसते ना. आपण नाद आता बंद करायचं. पण स्वतः म्हणली नाद नाही बंद करायचा, असं काय खचून जायचं नाही म्हटली. मंडळीनं ती आधार दिला परवा दिवशी. ती पण 2 दिवस जेवली नव्हती स्वतः. विचारायचं आहे, ज्यावेळी बैलगाडा शर्यतीवर बंदी येणार आहे किंवा बंदी आले हे समजलं तुम्हाला सुरुवातीला, तेव्हा पहिली रिएक्शन तुमची काय होती? तुम्हाला समजलं की बैलगाडा शर्यत बंदी. मीटिंग आमची दिल्लीत लावली. प्रकाश जाऊ आम्हाला न्याय मिळेल का आणि ह्या शर्यती सुरू होतील का, शंका नाही आली मनामध्ये हे करत? म्हणजे आपल्याला आम्हाला सांगितलं की आप्पा असतील आमचे दादा सगळेच असतील, त्यांना सांगितलं की आपल्याला बैलाचं रक्तात जी घोड्याचं जीन आहे ती आपल्या बैलांच्यातनं आहे का ही पहिल्यांदा खात्री करूया आपण म्हटली. आणि रक्त काढून घेतल्यानंतर म्हटले आम्हाला पळवून दाखवलं पाहिजे म्हटले तुम्ही. आणि हो हो, तर याच्यातून समजते की खऱ्या अर्थानं हे क्षेत्र सहजासहजी सुरू झालेलं नाही. बंदीचा आता स्वतः माझं पण चुकतंय. काय चुकतंय त्यापेक्षा मी स्वतःच असं म्हणतो की आपल्याला खरं नाद करायचा असला तर एक 4 खोंडा आणून तयार. नमस्कार मित्रांनो, तर आज मी आहे सैदापूरमध्ये. सैदापूर हे नाव ऐकलं तर साहजिकच त्याच्याबरोबर एक नाव लक्षात येतं, ते म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनाजी तात्या शिंदे. तर हे व्यक्तिमत्व असं आहे की अख्ख्या महाराष्ट्राला या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव सर्वदूर परिचित असं आहे. त्यांच्याविषयी म्हणजे ते एक नम्र स्वभाव आणि एक अत्यंत अनुभव संपन्न असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. खरं तर आज आम्ही या ठिकाणी व्हिडिओ बनवायला आलो तर आम्हाला असं समजलं की नुकतंच त्यांनी 4 महिन्यापूर्वी राजा हा नंदी विकत घेतलेला होता. त्यांना मैदानं पण गाजवली, पण एक दुर्दैवी आजारानं त्याचा तो नंदी त्यांना सोडून गेला खऱ्या अर्थानं. आज त्याचा 3रा म्हणजे मातीचा कार्यक्रम त्यांनी माणसाप्रमाणे घेतलेला आहे. आणि आपण ज्यावेळी बैलगाडा शर्यतीमध्ये बरेचसे व्हिडिओ बनवतो त्यावेळी असं जाणवतं की हे नंदी आणि ते बैलगाडा मालक हे नातंच वेगळं असतं, म्हणजे माणसापेक्षा हे वेगळं नातं याच्यामध्ये बघायला मिळतं. खऱ्या अर्थानं धनाजी तात्यांच्यावर हा खऱ्या अर्थाने एक दुःखाचा डोंगर कोसळला, परंतु त्यांनी आम्हाला ही वेळ दिलेली, हा दिवस दिलेला. मग असं असताना पण ते आम्हाला बोलले की तुम्ही या, आपण बोलूया. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा असणारा राजा नंदी, त्याच्या आठवणी आणि बैलगाडा क्षेत्र याच्याविषयीच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार तात्या. नमस्ते दीदी. पहिल्यांदा तर आपण बऱ्याच दिवस ते मुलाखतीचं नियोजन करत होतो, पण तुमच्या कामाचा व्याप, आमचा वेळ, त्याच्यामुळे आज घडून आला तो योग आणि तुमच्याशी बोलण्याचा खऱ्या अर्थानं योग आला म्हणायचा. पण जेव्हा आलो त्यावेळी आम्हाला माहिती नव्हतं, पण हे राजा तुम्ही नुकताच घेतलेला, तुम्हाला सोडून गेला, ही खऱ्या अर्थाने एक दुःखद घटना घडली. सुरुवातीला तर व्हिडिओच्या माध्यमातून मी पहिल्यांदा तर राजाला भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते आणि सुरुवात करूया आपण बोलायला. तर पहिल्यांदा तर आता सांगा की तुम्ही राजा नंदी म्हणजे कधी घेतलेला? राजा जालन्यासले माझे जळगावचे माझे मित्र आहेत शुभम भैया, त्यांनी घेऊन दिलेलं गणेश लोखंडे म्हणून माझे मित्र आहेत ती, आणि त्यांचे एक पार्टनर आहेत भैया म्हणून. त्या दोघांच्याकडून आपण एक एप्रिल महिन्यात घेतलेला तो राजा आणि चांगला पळत होता. 5-6 महिने झालं ना. परवा दिवशी ते वारला, तो फार वाईट वाटलं. म्हणजे त्यामुळं आज त्याचं जशा पद्धतीनं आपण आपल्या घरातल्याच एखाद्याचा सदस्याचा का करतो आपण, म्हणजे आपलं कोण पण असून दे, आई वडील वारल्यानंतर जे आपण रक्षाभिसर्जनचा कार्यक्रम करतो त्या पद्धतीनं आम्ही आमच्या तालमीपाशी तिथं का त्याचं दफनविधी करून
आज दशक्रिया केली ती. आज आपली सगळी जे सगळे म्हणजे शेतकरी आपले जे आहेत आपल्या भागातले सगळ्या भागातले सगळे आलेले त्याला श्रद्धांजली व्हायला. खरंच तुम्हाला या दुःखातून सावरण्याची तुम्हाला म्हणजे ईश्वर हो तुम्हाला ताकद देऊ. कारण ही घटना जे ह्या क्षेत्रामध्ये त्यांनाच माहित असतं ते कसं म्हणजे एक माणसापेक्षा पण जपलेलं ते नातं असतं आणि असं निघून जाणं खूप म्हणजे ते सहन करण्याची ताकद ह्याच क्षेत्रातल्या लोकांच्याकडे आहे. हो. काय झाले राजा आज वारला म्हणजे परवा वारला आणि त्याच्या अगोदर एक दोन खोंड चांगली पळत होती ती पण वारली ना. म्हणजे एका महिन्यात 3 वारली. मागच्या एक 2 महिन्यापूर्वी संभा माझा चांगला पळत होता. आमच्या आब्बांच्याकडनं वाघरीच्या पटेल म्हणून भैया आहे ती आब्बा आणि बाबा आमचा दादा ड्रायव्हर असतील ह्यांनी घेऊन दिलेला तो पण वारला एक 4 महिन्यापूर्वी. म्हणजे जवळजवळ या 4 महिन्यात 4 बैल माझी चांगली पळणारी गेली. त्यामुळं वाईट वाटतंय. राजा वारला की मला आईला पण दवाखान्यात न्यायला लागलं. ऍडमिट केलेली. मग सगळं ते घरावरच एक डोंगर जसं डोक्यावर आहे तसं वाटत होतं. फार वाईट वाटलं राजा गेल्यामुळं. खरंच आहे कारण हा प्रसंगच तसा आहे कारण हो. एका पाठोपाठ एक संकट येत राहतं. हो, हो. त्यांना अचानक हे करणं म्हणजे खूप मोठं हे सहन करण्याची खूप हो, ताकद जरा असावी लागते. आता म्हटलं तर सहन करायची ताकद राहिलीच नाही. पाठोपाठ हे सगळ्या हो. घटना घडतायत. असू देत पण यातनं काहीतरी मार्ग हो, निघेल काय. राजनं कोणकोणती म्हणजे मैदानं मारली घेतल्यानंतर? काय झालं 2च चांगली पळाली. विट्यात पहिल्या आलेल्या तिथं 1 नंबर केलेला. फॉल झाली गाडीमुळं त्याच्यामुळे 1 नंबर नाही मिळाला आपल्याला तिथं. फडके शेट आणि आपले बावडे घोरपडे आमचे भाऊ आहेत ते त्यांच्या अर्जुन बर आणि आपला राजाशी पहिल्याच मैदानला तिथं विट्यात 1 नंबर केलेला. नंतर बुलढाण्याच्या भागावर तिथं अमरापुरात 2 नंबर केलेला. मग थोडक्यात झालेलं तिथं पण मग ती अनिल भाऊ व्यापूरच्या ती नंतर विजूभाऊ आहे मुरलापा आहे हे असे मुश्रफ ड्रायव्हर आहे बबलू ड्रायव्हर हे आमचे विलास नाना आहेत ह्यांनी हे सगळे सांगून ते पैरा करून गाडी पळणार चांगली पोरं म्हणली तिथून अगदी 1 नंबर 2 नंबर समानच उतरलेले तिथून गाडी असं पळालेली चांगली बाब्याची आणि त्याची मोठा बाब्या फौजींचा. म्हणजे एवढं हा नंतर सर्किटवर पळालेलं नंतर अंदाप्पांच्या बैलावर पळालेलं नंतर आमचे प्रदीप नानांच्या सिकंदर पळालेले चांगल्या बैलावर सुरुवातीला पण पळत होता आणि तुमच्याकडे आल्यावर आज तिकडं त्यांनी आदत मध्ये 10-20 फायनल घेतलेली ती बघूनच आम्ही घेतलं ना. हो किती किमतीला घेतलेलं? काय आपल्या नंदीची किंमत करायची नसते ना. हं. असं आहे. त्याच्यानंतर हे झालं खरं वाईट झालं. हा आता एक मागच्या महिन्यापूर्वीपासून ते महिना झाला आजारीच होता. लंपीच निमित्त झालं लंपीत बरा झालेला तो रवत करत होता खात होता फिरत होता व्यवस्थित. पण त्याला न्यूमोनिया झाला. डॉक्टर काय म्हणले न्यूमोनिया हा एक तर वाईट आहे की ती जी हृदय असतं ना त्यात पाणी सुटते म्हणजे ती नाकावाटी रक्त आणि पाणी असतं व्हायला तिथं त्यामुळे ती राजाचं निधन झालं. तात्या याच्या अगोदर पण बरेचसे व्हिडिओ आम्ही बघितले त्याच्यामध्ये शंकर्या नंदीविषयीचे बरेचसे तुमच्या मुलाखती बाईट्स आहेत. हो तर शंकर्या नंदीनंतर म्हणजे त्यांनी जर तुमचं नाव किंवा एक हो. वेगळ्याच या क्षेत्रामध्ये तुम्हाला केलं. सुवर्ण काळच असेल हो तुमच्या ते शंकरा नंदी तुमच्याकडे हो असतात. हो तर त्या नंदीनंतर कुठला नंदी तुमच्या दावणीला तयार झाला का तशाच पद्धतीचा? हो झालं की आमचं वशान सर्जा माझी 1 नंबरची गाडी पळत होती. म्हणजे आता 22ला पण 1 नंबर पळत होती आणि बंदीत त्यांचा काळ गेला ना 4-5 वर्षे आणि 22ला 21ला चालू झालं 16 तारखेला शेवटच्या महिन्यात 12व्या महिन्यात आणि 22ला एक 7-8 महिने आम्ही 30-35-40 फायनल 1 नंबर केली वशान सरच्या आमच्या घरचीच गाडी पळत होती. वशा आणि वशा म्हणजे आमच्या दोघात होता शेवाळ्या आमचा दोघात होता ते लासा माझ्या एकट्याच होतं ते
पण आमचं आबाचं माझं बारका भाऊ मोठा भाऊ असतो तसं संबंध आहेत माझं, त्याच्यामुळे आम्ही घरचीच गाडी म्हणायची तिला. म्हणजे आबा म्हणले नाहीत का वा तात्याचं नाव पळाल्या, किंवा मी म्हणत नाही आबांच्या नावा गाडी पळाली, आमची घरचीच गाडी म्हणायची आम्ही. भाऊ भाऊ राहिले आजपर्यंत. ती नंतर ती बैल पळत असताना एक एक नंबर केली 22ला. त्यांच्या त्या मोठ्या ढाली आहेत ती त्यांच्याच आहेत सगळ्या, एक एक 2-2 लाखाचे बक्षीस घेतले त्यांनी. ऑटोमॅटिकच ती पळायची, म्हणजे लासा तो आहे की नाही सर्जा, तो बाहेर जायला लागला, ती म्हणजे दोघांचं वशा नगडायला लागला. ऑटोमॅटिक ती पण 23ला बंदच झाली बैल. मग 23ला. हा 2023ला ती बंद झाल्यानंतर मग बैल आम्ही जालन्याचे आमचे शुभम भाई आहेत त्यांच्याकडे सांभाळायला दिले. आहेत तिथं बैल दोन्ही पण चांगले आहेत, आता चांगली चांगले दिवस आहेत, खाऊन पिऊन आपलं. तिथं पण मैदानात नाही मैदानात नाही, आपली शेती बिती करते, आपले तब्येत व्यवस्थित राहायला म्हणून आहेत चांगली तिथं. आता मग कुठल्या मैदानासाठी आता मग नंतर आम्ही ती बैल झाल्यानंतर मग नंतर आणखी एक घरची गाडी तयार केली. मग ती वाघेरीतनं संभा घेतला आम्ही, आणि शिवाजीनगरात वकील साहेबांच्याकडनं सर्जा घेतला. ती पण माझी घरची गाडी, आणि 23-24ला आणि पळायला लागली ती. मग कोरेगाव बशी शिरंब्या तिथे 1 नंबर केला, शिराळ्यात 1 नंबर केला, वंडात, खानापूरला, नंतर अंगापूरला, असे घरच्या गाडीनं 10-12 फायनल चांगले झाले. तो पण ती आमच्या अतुल बाबांच्या मैदानात सिमी सुटायच्या अगोदर बाहेर गाडी गेली, आणि त्याच्यात त्या अंगावर तेल उडल्यामुळं त्या ह्याच्यात ती असं गाडी तेल असं भाजलं ना त्याला, मग ती गाडीची एक छोटी डुगडुग अशी त्यानं ओढली, ती आतडी आतनं तुटली गेली. ती पण एक 4 महिन्यापूर्वी संभा पण वारला. संभा वारल्यानंतर दुसरा त्याच्यावर चांगला सर्जा पळत होता. ती घरची पळत असल्यामुळे त्याची सवय झालेली घरच्याच बैलांच्यावर, मग तो दुसऱ्या बैलावर पळतच नव्हता. मग त्यामुळे मग त्याला पण देऊन टाकला मग कमी पैशाला. मग आणि नंतर मग आमच्या अक्षय भैयानं 2-3 खोंड आणलेली. तर म्हणजे आपण घरात खोंड तयार करू, असं 10-15 लाखाचं घ्यायचं, कुठवर घ्यायचं. 3 खोंड घेतली, आणि 3 खोंड घेतल्यानंतर आमच्या शुभम भैया म्हटले की राजा खोंड एक चांगला पळतो, मग राजाला घेतला. मग ती 3 खोंड पण त्यातले 2 वारली, राजा पण वारला. असं म्हणजे वाईट काळ 4-5 वर्षे फार बेकार गेले दिवस. म्हणजे असं वाटतं आता तो नाद करावा का नको, किंवा शुद्ध नातालाच माहिती असेल आता ती, की बाबा आता त्यानंच म्हटलं पाहिजे करून द्या का नाही करून द्या, देवावर ठेवले. आणि माझी तरी म्हणजे आपली जी इच्छा असते ना, म्हणजे एखादं मैदान चांगलं असल्यानंतर आज बैल आपली चांगली पळत असल्यानं दुसऱ्या दिवशी आपण मैदानाला जावं, रात्रभर झोप येत नाही. पण आता ती मला असं मैदानचं नाव काढलं की नाही अंगावर काटाच येते, नको वाटते आता ती. म्हणजे रोज जर 6 महिन्याला जर आपल्याकडे नंदी जात असले, तर मग आपल्यात काय दोष आहे का, आपली काय चुकी आहे का, असं वाटते. खरंच आहे. बघू शकता मित्रांनो, की हे क्षेत्र म्हटलं की खऱ्या अर्थानं एक वेगळं क्षेत्र आहे बैलगाडा शर्यतीचं क्षेत्र. आणि दादा जसं सांगते 4-5 वर्षामध्ये त्यांच्यावर जसं एका पाठोपाठ एक संकट येते, आणि त्याच्यामधून त्यांचं हे अर्थातच त्या ठिकाणी कोणी पण असतं तर एक मन खचून जातं या सगळ्या प्रसंगामधून. तरी पण दादांच्याकडे तो संयम आहे, तरी पण ते म्हणजे तरी पण त्यांच्याकडे असं वाटतं त्यांच्याकडे ऐकून, की कसं सहन केलं असेल एवढं म्हणजे तात्यांनी. खरंच तात्या तुम्हाला खरं सलाम आमच्याकडून, की तुम्ही ह्या सगळ्या संकटांना सहन करताय, की हो खऱ्या अर्थानं कोण पण सहन नाही करू शकत. जे पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये ज्यांनी हो गुलाल बघितलाय, सगळे हो क्षेत्र जाणून घेतलंय, आणि अशा माणसावर या संकट येणं, हो तर आम्हालाच ते जे ऐकणाऱ्यांना पण प्रेक्षकांना पण खऱ्या अर्थानं समजेल, की हे क्षेत्र वाटतं तेवढं नाही, म्हणजे वरवर दिसताही असते पण आतमध्ये किती सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो त्यात. हो. आता गोट्यात पोरं 5-25, 10-12 बसून असते, संध्याकाळी 7 वाजली कुठं चौकात बसण्यापेक्षा गोट्यात आपल्या बसतेत ना, आपल्यावर प्रेम आहेत, बैलांच्यावर प्रेम आहे म्हणून. आणि एक दिवशी त्यांचा विषय सगळ्या पोरात चाललेला, त्याची माहितीच नाही मी त्यांच्या माग आहे आतल्या खोलीत आहे. त्यांना ती म्हणत होती ताती सण कसं करते कुणास ठाऊक. ह्या गोष्टी ज्या होत्या त्या
आणि माणूस कायम आपलं हसत असतो, बोलत असतो सगळ्यात. खरंच आहे. असं ते वाईट वाटतं ना, म्हणजे सण करायचं काय झालंय, म्हणजे ताकद राहिलेली नाही हो, असं म्हणजे नको वाटते आता. म्हणजे हे चाललंय आपल्या, म्हणजे आई वडिलांना, आजोबांना तो नाद होता हो बैलांचा. ते आपले आई वडिलांचं जे जपलं पाहिजे म्हणून ते जपत राहिलंय. कवाही ही बैल ताना शिंदेचे मी कवाच म्हटलेलं नाहीत. कॅप्टन खशाबदाई शिंदे असंच वडिलांचं नाव असतं कायम. माझी बैल कवाच म्हणत नाही की वडिलांचीच आहे. तो वडिलांनी आज इथं ठेवलं नसतं तर आपण ही काहीच करू शकलो नाही. आता परवा तर म्हणजे ती म्हटली, मी तिला बोललो ना, मी पोरगी म्हणून होती, अक्षय आमचा राज सगळंच बसलेलं. भैया म्हटलं आता आपण नाद आता बंद करायचं. तुम्ही बंद करशीला, स्वाती, अक्षय, राज, माझी सगळी ती पोरं म्हटली आम्ही बंद करू शकत नाही म्हणजे तुमचा नाद. तुम्ही काय करणार आहे, वडिलाचं नाव लावणार आहे. पण स्वाती म्हटली नाद नाही बंद करायचं, असं काय खचून जायचं नाही म्हटली. मंडळीनं ती आधार दिला परवा दिवशी. ती पण 2 दिवस जेवली नव्हती स्वाती. तिला म्हणले वाईट वाटलं. तिला मायाळा होती. तिला काही गुरांचं असं झालं ना तर तिला पण सण होत नाही, मला पण होत नाही, कारण का आपण तिला प्रेम करतो त्या अ, नदीवर. आज मी रोज पोहायला जातो ना नदीला, तर मोकळा नदीला जात नाही कवात आहे. माझ्याकडे संध्याकाळचं सगळं ती राहिलेलं असतं ना, ती माश्यांना घेऊन जातो. नंतर 5-6 चपात्या असतात, रात्रीचं आगाव केलेले असते ते, त्या चपात्या राजा तिथं तालमीपाशी असं बांधलेलं असतात ना बाहेर उन्हात जरा. मग तो इकडंच बघत असतो, 8:30-8 वाजलेत का. मग त्याला जाताना रोज चपाती द्यायचं हो राजाला. त्यातले 1-2 चपाती त्याला द्यायचं. आणि मग ती 2-3 कुत्री माझ्यावर असते. ती कुत्री म्हणालीच नाही त्यासनी, पण ती जनावर आपण माझ्यावर येते. नदीला आंघोळ करायला गेलं की त्या माशांना देतो. ही रोज असं चालूच असायचं. त्या मुख्य प्राण्यावर जीव हो लावणं काय असतं ते तुमच्याकडूनच समजते. हो हो आणि आता याच्यामध्ये समजते हा काळ काही राहत नाही, कुठली पण गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही. त्यामुळे हे जरी असा वाईट काळ सुरू असला किंवा 4-5 वर्षामध्ये जे होते तुमच्यासोबत, खऱ्या अर्थाने हे पण काळ संपून जाईल. पहिल्यासारखं जे गुलालात राहणं असेल, पहिल्यासारखं तुमचं पहिल्यापासून जे नाव आहे ना, हो ते पुन्हा होईल. याच शंकाने फक्त हा संयम ठेवला पाहिजे. आणि या हो क्षेत्रामध्ये संयमाचीच कमी थोड्याफार प्रमाणात दिसते काही गोष्टी. बरोबर. हो तर आता हा झाला तुमच्या घरामध्ये असणारे पहिल्यापासूनचे नंदी हो किंवा असणार त्याच्याबद्दल. आपण जरा थोडा वेगळ्या विषयावर येऊया, कारण बरेचसे व्हिडिओ झालेत नंदीविषयीचं. तुमचं प्रेम त्या प्रत्येक हो व्हिडिओमध्ये समजतंय. असं असं. तर बैलगाडा क्षेत्र आता जे दिसतंय हा आताचं क्षेत्र दिसतंय, हा त्यासाठी म्हणजे बैलगाडा या क्षेत्रावरती बंदी आलेली हे काही वेळ या क्षेत्रामध्ये असणारे लोक पण विसरतात. आणि खऱ्या अर्थानं तो बंदीचा काळ होता आणि त्यासाठी अनेक जण झटलेत, अनेकांचा संघर्ष होता ते बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी. हो आणि त्याच्यामध्ये तुमचं पण नाव प्रकर्षानं तुम्ही त्याच्यासाठी झटलाय, हो झगडलाय. तर मला त्याविषयीच तुम्हाला विचारायचं आहे. ज्यावेळी बैलगाडा शर्यतीवर बंदी येणार आहे किंवा बंदी आले हे समजलं तुम्हाला सुरुवातीला, तेव्हा पहिली रिएक्शन तुमची काय होती? तुम्हाला समजलं की बैलगाडा शर्यत बंदी. मी वाघवाडीचं मैदान, आम्ही आमचं बारका लक्ष म्हणून होतं. आणि त्या मैदानाला आम्ही 6 तारखेला की नाही 1 नंबर आम्ही केला तिथं वाघवाडीत बारक्या लक्षानं आणि संत मामाच्या खोंडाने. म्हणजे 14ला 2014ला बंद झालं ना. तर 6/7/2014ला आम्ही 1 नंबर आदल्या दिवशी केला वाघवाडीचा बारक्या लक्षानं माझ्या. आणि 7 तारखेला असं नियोजन झालेलं की माझा वाढदिवस असतो 7 मेला. आणि 7/5/2014ला बंदी आलेली. त्यावेळी आम्ही टीव्ही बघत होतो सगळी, उद्याचं आज काल कसं फायनल झालंय काय नाही. आणि माझ्यावरती मोठे मोबाईल पण नव्हते त्यावेळी.
लहानच होती. आणि ती पोर दाखवत होती, लक्ष असं पळाला तसं पळाला. म्हणजे आदल्या दिवशी झालेलं मैदान. हा, दुसऱ्या दिवशी आपलं बघत बसले आपलं त्या मोबाईलवर. तेव्हा असं काही लाईव्ह वगैरे नव्हतं ना. आणि ती बघत असताना टीव्हीला अचानकच बातमी आली. आधी काय कल्पना नाही काय द्यायची. कल्पना, डायरेक्टच इतकं शॉक बसलेला की जसं माणसाला खीळ बसते ना, दात खीळ, असं मी 1 तासभर कुणावर बोललो नव्हतो. असं ती मनाला चटका लागून गेलेला. आता काय करायचं, ही काय मोठं संकट, लय वाईट तो दिवस काळ. हो, तेव्हा सगळं वाढदिवसात सामान आणलेलं ते सगळं नदीला नेऊन फेकून दिले त्या दिवशी माझ्या. हो म्हणजे एक प्रकार हो, झटकाच झटकाच. या क्षेत्राला. मग त्यासाठी संघर्ष तुम्ही केलात, बरेच सहकारी तुमच्या बरोबर होते. तर यासाठी झगडायचंय, झटायचंय, पुन्हा शर्यत चालू होण्यासाठी काहीतरी करायला लागेल. हो. त्यासाठी बरेचसे म्हणजे काय केलं तुम्ही? काय काय नियोजन ठरलं? कोण कोण होतं त्याच्यामध्ये? ते काय तर आपलं होते की. बंदीचं- हो, आमचे शेवळे आबा होते, आमचे बोदगे साहेब होते, रामभाऊ आहे ते, बाळासाहेब आरोडे आहे ते, आमचे अंदाप आहे ते. तुमची चर्चा झाली का त्याच्यानंतर? हा, ही जर आमची मिटिंगच झाली ना अशी, मग आमच्या भागातले मग चांगली चांगली मोठी आमची उदय दादांच्या घरातली सगळी होती, म्हणजे सगळे आले. सात म्हणजे, त्यावेळी सहा. ते सगळे बैलगाडा मालक होते, ते सगळे त्याच्यामध्ये होते का तुमच्या सोबत त्यावेळी हो संघर्षाच्या हो काळामध्ये? हो, ती 10-20 जण आम्ही पहिल्यांदा त्याची मिटिंग लावली, काय केलं पाहिजे काय नाही. मग तिथनं पुढं आम्ही आंदोलन चालू केली. तिथनं पुढं म्हणजे कुणाला भेटलं पाहिजे, आता दिल्लीत जाऊन करणार आहे काय आपण. तिथं मग आम्ही महेश दादांना घेतलं, आमदार आमचे नरेंद्र पाटलासनी घेतली. नंतर मग त्यांनी मिटिंग आमची पहिल्यांदा संजय काका आपले होते खासदार, त्यांनी मिटिंग आमची दिल्लीत लावली प्रकाश जावडेकर साहेबांच्या तो फुट्यावरती. मग आमचे महेश शिवकर असतील, नंतर महेश दादांची बंधू आहे ती आमच्या अध्यक्ष झालेत पुण्याचे आता. महेश दादांचे भाऊच आहेत, चुलत भाऊ आहे ती अध्यक्ष. ते पण होते. दादा पण, दादांचे बंधू असायचे, भैया पण असायचे. मग त्यांनी एक मिटिंग लावली आमची प्रकाश जावडेकरांच्या वर्षी. पहिल्यांदा तुमची झाली, त्यांच्यानंतर त्यांना घेऊन. ती सगळी घेऊन आम्ही दिल्लीला गेलेलो. आबा आम्ही सगळीच टीमच आमच्या हे असतील सगळी टीम. गेल्यानंतर तिथं प्रकाश जावडेकरांच्या वर्षी मिटिंग लावली की त्यांना वस्तुस्थिती सांगितली की ही जी परिस्थिती अशी आहे की ह्या बैलगाडी शर्यती बंद झाल्यामुळं की जीवाभावाचा नादापेक्षा आपली ही जर शर्यती बंद राहिली तर आपली देशी गाय राहणार नाही, असं प्रकाश जावडेकर आपले इथले इस्लामपूरचे आहेत ती. मंत्री असताना पण त्यांनी इतकं ऐकून घेतलं, मंत्री होते त्यावेळी ती. त्यांनी ऐकून इतकं घेतलं की बाबा परंपरा आहे आपली, किंवा आपली गाय जगणार नाही, शर्यती तर चालू झालं नाही तर कोण सांभाळणार आहे त्यांना, असं त्यांना सगळं पटवून सांगितलं. त्यांना ती शेतकरीच आहेत हो जावडेकर साहेब. त्यामुळे त्यांनी सुरुवात केली चांगली, आणि ती एक सुरुवात झाल्यानंतर त्यांनी जे म्हणजे आपण कुठल्या पक्षाला नाव ठेवता येत नाही, तर ते नाव पण घ्यायला नको, पण ते 2014ला त्या अगोदर जी सरकार होतं ना, त्या सरकारनं जो आपलं पाळीव प्राणी आहे ना, तो जंगली प्राण्यात टाकला, बैलाला, हा नंदीला. त्याच्यामुळे ती सांड म्हणून आलं हो, ती म्हणजे हे जंगली प्राणी झालं. मग तुम्ही प्रदर्शन करायचं नाही, बैल पळवायचं नाही, शेतीला चालवायचं नाही, कोळवाला चालवायचं नाही, गाडीला झोपायचं नाही, त्याला व्यसन घालायचं नाही, कासारा लावायचं नाही, ही सगळं नेऊन जंगलात सोडायचं, असा ती GR काढलेला त्या काळात 2013-14ला. त्याच्यामुळे जावडेकर म्हटले आता मी त्या पर्यावरण मध्ये आहे, तीच माझ्याकडे खातं आहे म्हटली, आपण काढू म्हटली. 15-16ला आसपास झालं, नंतर 2 वर्षानंतर. असं रोज जात चाललंय ना, एक दिवसात होत नाही ना ते. असं माझं 50 हेल्पाट झाले दिल्लीचे, आमचे सगळ्या टीमचे, अखिल भारतीय बैलगाडी संघटना जे आमचे आहे त्याचे 50-60 हेल्पाट झाले दिल्ली. पण जावडेकरांनी ती त्यातनं बैल काढला त्यांनी जंगली प्राण्यातनं,
आणि नंतर कोर्टानं पण सरकारला सांगितलं की तुम्ही ही करा की प्रत्येक राज्याच्या वेगळ्या शर्ती असतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले वेगळे आहेत, तामिळनाडूचे वेगळे आहेत, त्या कर्नाटकचे वेगळे आहेत, पंजाबचे वेगळे आहेत. आम्हाला पंजाबची पण लोक आमच्याबरोबर होती, तामिळनाडूची तर आपल्यापेक्षा जास्त होती म्हणजे त्यांची. महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातली पण होती. आपल्या म्हणजे नुसतं महाराष्ट्रात ती त्यावेळी बंद नव्हतं, सगळ्या भारतातलं ती बंद झालेलं. हा, हा, हा. त्यामुळं तामिळनाडूची, पंजाब, कर्नाटकची जास्त नव्हती आमच्याकडं. पण पंजाब, तामिळनाडू, महाराष्ट्र ही 3 राज्याचं सगळी मंत्री, आमदार, खासदार ह्याला झटत होती, ज्याला येत होती प्रत्येक गोष्टीला. आणि तिथून मग संघर्ष चालू झाला ती. मोर्चा तोपर्यंत चालूच होता. मग मोर्चा इकडं आंदोलन. सातारला आंदोलन करायचं, कराडला करायचं, पुण्यात करायचं, मुंबईला करायचं. आंदोलन चालू आहे, मंत्र्यांची गाठ घ्यायची, ह्या मंत्र्याची घ्यायची. प्रत्येक मंत्र्यांची गाठ घेतली आहे. प्रत्येक आमदार कोण सोडलेला नाही. सगळ्यांच्या सगळ्यांची काय नावं घेणे एवढी. मग काय आमच्या जिल्ह्यातच 10-12 आमदार आहेत. मग शशिकांत शिंदे साहेब असतील, आमचे नरेंद्र पाटील आहेत, ते येतात आमचे. आता अतुल बाबा आमदार नसताना पण आमच्या अतुल बाबांनी मदत केली आहे. म्हणजे असं सगळ्यांनी मदत केलेली आहे आम्हाला, म्हणजे ह्या शर्यती चालू व्हायसाठी. महेश शिंदे असतील आता आमदार झालेले, त्यांना पण 1-2-3दा मी फोन लावलेला स्वतः. आता ती समोर मला बघितलं तर ओळखायचं नाही, पण मी 2-3दा त्यांना मी स्वतः फोन लावलाय त्या काळात. त्यावेळी ते आमदार नव्हते त्यावेळी. आणि खरंच आहे म्हणजे हे. आणि ज्यावेळी तुम्ही हे संघर्ष करत होता, सगळे तुमची टीम असे, तुम्ही हो. जी नावं सांगितली ती, हो. तर तुम्हाला असं वाटले नक्की की आम्ही करतोय हे सगळं, चालू आहे, मोर्चा चालू आहे, आंदोलन चालू आहे, पण खरंच आम्हाला न्याय मिळेल का आणि ह्या शर्यती सुरू होतील का? शंका नाही आली मनामध्ये हे करत असताना कधी? आपण एखादं काम जर घेतलं प्रामाणिकपणानं, आम्ही आमची एक सवय काय माहिती, एखादं हातात काम घेतलं का नाही, ती झाल्याशिवाय सोडायचं नसतं. आणि ती केल्याशिवाय म्हणजे त्यावेळी असा विषय होता की एखादं म्हणजे आमच्या रक्तातच असं आहे की ती काम हातात घेतलं, मग ती प्रपंचाचं काय होते, बायका पोराचं काय होते, हे अजिबात बघायचं नाही. ही काम जी आपल्याला समाजासाठी काय करायला पाहिजे, हे आपल्याला करणं भाग आहे. काय होतं, स्वतःच्या साठी आपण सगळीच जण करतो, आपण त्याचा काही दुमत नाही. पण समाजाचं आपण काहीतरी देणं आहे, त्यासाठी आपण ही लढाई चालू ठेवली. आणि पुढच्या पिढीला नाहीतर ही शर्यत चालू झाली नसती तर असं आपण गाय बैल फुटून बघायला लागलं असतं. आणि त्या भाजप सरकारनं आपल्याला, मग आमचे महेशदादा असतील, नरेंद्रदादा असतील, ह्यांनी, महादेव जानकर होते त्यावेळी, त्यांनी इतकी मदत केली. त्यांनी फडणवीस सरकारांच्या बरोबर बैठक लावली आमची पहिली. त्यांनी, महेशदादांनी, आम्ही सगळीच आमची टीम, अखिल भारतीय बैलगाडी संघ, आमच्या दाप असतील, आबा असतील, सगळीच त्यांनी आम्ही मुंबईत आम्ही गिरीश बापट खासदार होते त्यावेळी, वारली ती पण, आम्हाला लई मदत केली त्यांनी पण. महेशदादांनी म्हणले आम्ही बैल घेऊन मंत्रालयाला येणार आहे म्हटले. मग महेशदादा आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना डायरेक्ट मंत्रालयातच बैल घेऊन गेलो आम्ही, गाड्या चालू करा. हो, व्हिडिओ आहेत की आपल्या ती. महेशदादा पुढं, आम्ही त्यांच्या मागे सगळी संघटना. आणि तिथं फडणवीस सरकार म्हटले, दादा म्हटले बैल का घेऊन यायचं, ते म्हटले शर्यती त्यांच्या चालू करायचं म्हणून त्यांना दादा म्हटले आम्ही त्यांना घेऊन आलो. मग फडणवीस सरकार स्वतः मुख्यमंत्री होते, स्वतः खाली आले. या नंदी शपथ सांगतो मी, तुम्हाला काय पाहिजे, कायदाच करायचा आहे ना, हे कायदा पास करायचं, हे फडणवीस सरकार 100% तुम्हाला शब्द देईल. मग त्यांनी, महेशदादा आणि ही ती कायदा पास त्यांनी केला. कायदा पास झाल्यानंतर आणि त्याला विरोध केला ना, ते मराठी म्हणून नाही त्यांनी, पेटा संस्थेने. आणि कायदा एवढा चांगला करून पण मग ती सुप्रीम कोर्टात गेलं. मग अनेक लढाई चालू झाली. मग तिथनं आमचे तिथनं वेगळं, मग आम्ही जी सगळी तयार केलेली आम्ही, म्हणजे आमचे आता रिटायर झाले डॉक्टर उलेमान सर आणि बड सर एक होते, डॉक्टरच आयुक्त होते, ते आहेत अजून. आणि डॉक्टर उलेमान सर परवा
60 वर्ष झाल्यामुळे ती रिटायर झाले ती पण आम्हाला त्यांनी मदत केली. त्यांनी आम्हाला एक सल्ला सांगितलेला की आपल्याला शर्यती चालू करायच्या असल्या तर तुम्ही जसं म्हणता ना घोड्याच्या शर्यती चालतात, मग बैलाच्या का चालत नाहीत? हा प्रश्न उपस्थित केला. हा, मी त्यांना म्हणलेलं स्वतः. हं. तर त्यांनी आम्हाला असं म्हणले की ही मी त्यांच्यावर आपण धनाजी म्हणले, धनाजीराव तुमचं बरोबर आहे म्हणले, हा मुद्दाच आहे. पण ती हुशार डॉक्टर इतकी म्हणजे काय आमच्यासाठी दिल्लीला किती वेळा सगळी ड्युटी बिटी सरकारीच असते, आमच्यावर बरोबर लगेच येणार. आणि त्यांनी म्हणजे आपल्याला आम्हाला सांगितलं की आप्पा असतील आमचे दादा सगळेच असतील, त्यांना सांगितलं की आपल्याला बैलाचं रक्तात जी घोड्याचं जीन आहे ती आपल्या बैलांच्यातनं आहे का ही पहिल्यांदा खात्री करूया आपण म्हणजे. मग असं झालं मीटिंग ठरली की आमची वशात म्हणते शंकर आणि वजीर घेऊन गेलो आम्ही तिथं, दुसऱ्या कोणाची टेस्ट करायची. मग तिथं गेलं सगळे डॉक्टर गोळा झालं, त्या बैलांचं पहिल्यांदा रक्त काढून घेतलं त्यांनी आणि म्हटलं आता आम्हाला पळवलं पाहिजे म्हटले, रिपोर्ट काय असलं म्हणजे ही नंतर आम्हाला कळालं की आधू रक्त काढून घेतलं म्हणजे आता दमलेलं नाहीत ते. आणि रक्त काढून घेतल्यानंतर म्हटले आम्हाला पळवून दाखवलं पाहिजे म्हटले तुम्ही. आणि मग आता तिथं जागा नाही, सगळ्या रानात आम्ही सगळे 5-50 जण हुडकायला लागले. मग जागा अशी गावली दोन्ही बाजून निर्गली आणि रस्ता होता पायवाट, ह्यात पळवलं की चालते म्हणजे भरपूर पल्ला ह्याच्यात म्हटले. म्हणजे टेपनं त्याने 1000 फूट मोजले आणि ह्यात पळावं म्हणले. मग आम्ही पुढं थांबलो, काय माग कॅमेऱ्यानं ती पळवली बैल आम्ही तिथं. आणि ती पळवल्या पहिलं थांबली ना, थांबवली जराशी की लगेच 4-5 डॉक्टर आमचे ओलेमान सरांनी आणून दिले की रक्त आणि ती काढून घेतलं. काढून घेतल्यानंतर आम्हाला काहीच माहित नाही, आता आम्हाला वाटते काय करते जे काय नाही. मग ती रक्त काढल्यानंतर आबांचा मला फोन आला आणि महेशदादांचा एक फोन आला की तात्या म्हणले आपले शंकर जसं नावाचे शंकर वजीर आहे तिचं रक्त जे आपण चेक केलंय आपलं सक्सेस झालंय म्हणले. जी घोड्यात जी आहे जीन ते आपल्या ताई मला उलेमान सरांचा फोन आलाय तिथं आपण जिंकलो. मग ती आपल्यावर रिपोर्ट ठेवल्यामुळं मग अनेक फडणवीस सरकारांच्याकडे गेलो की म्हणलं मग त्याची समिती स्थापन करून मग त्या प्रत्येक आता ही 2 बैलात दाखवता येत नाही ना पहिल्यांदा. मग सरकारने एक पत्र काढले की महाराष्ट्रात जेवढी बैल आहेत खिल्लार त्यांचं रक्त आम्हाला पाहिजे म्हणून. जवळजवळ मग प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात सरकारनं पाठवून दिली आणि 5-10 हजार रक्त चेक केलं त्यांनी. आणि ती चेक केलं तर आहेच त्यांनी म्हणतात की बाबा घोडा 90-85 न 90 पळू शकतो, पण बैल हा 47-48 न पळू शकतो. तर रिपोर्टच झाला तयार आणि त्या रिपोर्टवर शेवटच्या पॉइंटला आपण सुप्रीम कोर्टात आपला निकाल लागला त्याच्यावर आज. खरंच आहे मित्रांनो, म्हणजे बघू ह्या शकता. लग्नात असताना तर ते पहिल्या ती उलट शंपाची पहिली बैल सुद्धा आपली शंकर वजीरच होती, हो आपलीच होती दोन्ही. तर मित्रांनो बघू शकता की तात्या पहिल्यापासून या सगळ्या संघर्षामध्ये पहिल्यापासूनच झटतायत, परंतु त्यासाठी पहिल्यांदा जे रक्ताची टेस्ट करायची होती रिपोर्टसाठी हो ते पण शंकर आणि वजीर हे नंदी तात्यांचेच होते. हो हो तर याच्यातून समजते की खऱ्या अर्थानं हे क्षेत्र सहजासहजी सुरू झालेलं नाही. जे बंदीचा काळ आठवा आणि आता सुरू असणारं क्षेत्र आठवा, म्हणजे त्यासाठी जे माणसं झटली खरंच त्यांनी जे योगदान केले त्याची जाणीव आता त्या क्षेत्रातल्या प्रत्येकानं ठेवायला पाहिजे खऱ्या अर्थानं. तात्या अजून एक सांगा, त्याच्यामध्ये बंदीचा काळ आला त्याच्या अगोदरच्या शर्यती हो. आणि बंदी उठल्यानंतरच्या आताच्या शर्यती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याबद्दल काय सांगाल तुमचं मत? पहिले काय असायचं म्हणजे 10,000 5,000 बक्षीस असायचे. बंदीच्या अगोदर हा अगोदर 25,000 म्हणजे पुशेगाव कोरेगाव सारखे 50,000 बक्षीस असायचे. जास्त लय मोठं म्हणलं आमच्या कोळ्याचे एवढीच. आणि नंतर 15-20,000 पेक्षा मोठं मैदानात नसायचं. त्यात गट किती व्हायचं 15 16 किंवा 20. लय मोठं झालं तर 25 गट व्हायचं. एक गट खाली जाणार, तो पळून वर येणार, नंतर दुसरा खाली जाणार, अशी. नंतर सिमी 5 जर झाली तर एक सिमी जाणार ती वर येणार असं. पण 6 वाजेपर्यंत ती मैदान व्हायचं. त्यात जो आनंद आहे ना
ते आता नाही. आता जो मैदानात- पहिला जो आनंद होता ना, म्हणजे आता टीव्ही बघून पण माणसं निकाल मान्य करत नाहीत. टीव्ही असं दाखवतात, live चित्र मोठं करा, चारी बैल, त्याचं तोंडफोड आहे का, माग आहे का, शिंगफोड आहे का, किंवा काय, तर त्याला निकाल देऊन पण काही गाडी मालक आता मान्य करत नाही. पण त्यावेळी जी प्रत्येक फाटीत एक पंच असायचं, की त्या 5 पंचाच एका साईडला एकत्र जाणार, हीच गाडी लागली 4 नंबर तासावर, 2 नंबर तासावर. पण बैलगाडी मालक वळवून पण आणत नव्हतं. लागले निकाल पंचांनी दिले ना, वरनं पुकारणाराचा की गावातच पुकारणारा असायचं. पंचांचा निर्णय अंतिम राहील, विषय कट, भांडायला कोण यायचं नाही. लगेच बैल आपापले नंबर टाकून ती लागली घेऊन जायची. पण आता एवढं सगळं बघून आणि ही लाईव्ह जर नसतं तर रोज एक काय झालं असतं सांगता येत नाही. हो, त्यावेळी लाईव्ह नसताना पण चांगलं होतं. आणि खऱ्या अर्थानं आता बैलगाडा संघटनेचा तुम्ही पण आहात त्याच्यामध्ये, तर बरेचसे निर्णय बैलगाडा जे मालक आहेत त्यांच्या बाजूने घेतले जातात. बऱ्याचशा गोष्टी होत असतात, बरेचसे निर्णय चांगले चांगले घेतले जातात. तरी पण काही छोटे मोठे वादविवाद होतात. मग याकडे बघताना ज्यावेळी बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी तुम्ही सगळेजण, त्यावेळी कधी वाटतं का, मनामध्ये येतं का, किंवा खंत वाटते का, म्हणजे आपण एवढं केलंय आणि आपण काय बघतोय, असं वाटतं का कधी हे सगळं? नाही, आता काय झाले, अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे, हम्म. त्यांच्यातला एक पदाधिकारी, मग मी सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष असो, महाराष्ट्राचे शेवाळे आबा असून द्या, आमच्या आपायचे, हे सगळे बाकी सगळे आहेत ते असे. किंवा पदाधिकाऱ्यांनी नेमले की नाही, त्यांचा जर म्हटले की नाही संघटनेने बाबा हा निर्णय दिलाय, त्याला आता तसं विरोध कोण करत नाही. असं आहे संघटनेला. कारण संघटना म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना सगळ्या महाराष्ट्राची आहे, सगळ्यांची मत. सगळ्यांची आहे. त्याच्यामुळे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला महाराष्ट्रात मान सन्मान आहे. ह्या शब्दाच्या पुढं अजून तर कोण गेलेलं नाही. आता पण संघटना नाही, आत्ता पण नाही गेलेलं. मान सन्मान आहे सगळ्यांना. आणि त्याच्यामुळं एखादा विषय काय यात्रा कमिटीला जर म्हणजे जड झाला तर आमचे पदाधिकारी असतात, मग त्याच्यामुळे ते निर्णय देते तिथल्या तिथं. मी असलो तर मी देतो, कोण असलं की नाही तिथल्या तिथं देते थोडंफार. आणि होतं राहतं जरा थोडंसं समजून घेतलं पाहिजे युवा पिढीने, जरा थोडंसं आपल्याला जरा डोळ्यात दिसतंय ना बाबा आपलं ही चुकीचं ना, आपण भांडत बसायला नाही पाहिजे. खरंच आहे. तात्या सांगतात त्या पद्धतीनं आतापर्यंत तात्या सांगतात की जे निर्णय दिले जातात त्याचा मान सन्मान ठेवला जातो, पण काही गोष्टी ज्या होत आहेत त्याच्यामध्ये समजून घेणं खूप महत्वाचं आहे, हो, संयम बरोबर. असला पाहिजे याच्यामध्ये. बरोबर. आता दुसरं एक सांगा, ज्यावेळी तुम्हाला असं वाटतंय का, आता बैलगाडी शर्यतीच्या चालू असतात त्याच्यामध्ये निकाल, याच्यामध्ये पोलीस प्रोटेक्शन असावं का, याबद्दल तुम्हाला म्हणजे तुमचं काय मत आहे, किंवा काय वाटतं तुम्हाला, असावं का त्या क्षेत्रामध्ये? असावे नव्हे, ज्यावेळी आपण बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळते ना, त्यावेळी त्यात परवानगीमध्ये आहेत ना 4 पोलीस असायलाच पाहिजे यात्रा कमिटीला. कोणतं पण मैदान असू दे. हो, परमिशन ज्याचं घेतो ना आपण, बैलगाडी शर्यती भरवायसाठी परमिशन असते, त्यावेळी पोलिसांची सरकारी प्रशासन ही लागतेच. मग त्याला असतेच पण पोलीस, 1-2 पोलीस असतात, आंबोलीस असतात, म्हणजे माणसांना आता बरेचसे मैदान होतात, मग प्रत्येक मैदानाला असतात काय? असतेच. काय होतं, 2 पोलीस असतात, मग आता एवढ्या लाख माणसात ती 2 पोलीस कुठे दिसणार आहे ती. पण एखादी मोठं काय जर झालं तर ती पोलीस येऊन तिथले तर मिटवतात तिथं. हो, प्रशासन असते. वाढावे असं वाटतंय का, काय होते हा? म्हणजे पोलिसांची नाही, काय गरज नाही. कसं असते, 1000 माणसं 2 पोलीस असले तर कायद्याच्या पुढे काही चालत नाही ना. बरोबर. त्यामुळे म्हणजे हो, तात्या सांगतात त्याच्या पद्धतीनं की आताची जी मैदान आहे त्याच्यामध्ये पोलीस असतात 1-2, आणि ते सगळं काही थोडंफार वाद हा, झाला काय वाद झाला तर तिथल्या तिथं गुन्हा नोंद करतात आणि तिथला भाग घेतात. जरा ते त्यांना ती बंधनकारकच आहे. त्याशिवाय तिला परमिशनच तहसीलदार असतात, प्रांत असतात आणि PA तालुक्यातले प्रत्येक, त्यांची परमिशन पाटबंधाऱ्याची असते. पाटबंधाऱ्याची म्हणजे बाबा ही शेती पाळायची बैल घेतली, कुठे विहीर आहे का किंवा अडचण काय आहे का, त्यांची पाटबंधारे पण घेऊन बघून जातात की बाबा ही बैलांना इजा होती का. ही सगळं शासनाच्या नियमाप्रमाणे आता बैलगाडी शर्यती
चालू आहे व्यवस्थित. दुसरं एक आता मला विचारायचं आहे की तुम्ही आता म्हणजे बरेचसे असे बैलगाडा मालक आहेत, ते बरेचसे म्हणजे अनेक मोठमोठ्या रकमा देऊन किंवा लाखोमध्ये पैसे देऊन बैल खरेदी करू शकतात, मैदानामध्ये नेऊ शकतात. पण आता काही काही वेळेस असं म्हटलं जातं की बैलगाडा शर्यत क्षेत्र हे गरिबांचं राहिलेलं नाही. पैसा असला पाहिजे किंवा पैसे असल्याशिवाय याच्यामध्ये उतरू नये. तर तुम्हाला काय हम्म. वाटतंय पैशाच्या सारखं म्हणजे पैसा जसं महत्वाचं आहे तसं लक किती महत्वाचं आहे याच्यामध्ये? आता तुम्ही आतापर्यंतचा प्रवास आता सांगितला. काय होते, माणसाचं जीवन 100 वर्षापर्यंत आहे हम्म. आणि खेळाडू घडवायला लय अवघड राहते माणूस. म्हणजे पैलवान असो, क्रिकेटचा असो, कोण पण असो, त्याला 20-25 वर्ष जातेच जो चांगला खेळाडू करायला. तसं आज आपण गरीब आहे असं म्हणून चालत नाही. आपण एक शेतकरी आहे. गरीब का म्हणायचं, आपण शेतकरी आहे चांगलं. कोण गरीब असा नसतो हो, प्रत्येकाला. आणि ही बैलगाडी क्षेत्र असं आहे की जो खरंच गरीब आहे त्याच्यात दावणीला 1 नंबरचं बैल उंबडतो. तर त्याला वरचे देणगी असते की बाबा ह्यो गरीब आहे, ह्याला 50,000चा खोंड आणलाय, ह्यानं कष्ट केले, ह्याचं ह्याला फळ मिळालंच पाहिजे. म्हणजे आपण पण आता स्वतः माझं पण चुकतंय. काय चुकतंय असं मी स्वतः म्हणतोय. काय चुकतंय की आपण बाबा हे 10 आणि 15 लाखाचे आपण बैल घेतोय आणि ती नंतर कमी जास्त होते काय. त्यापेक्षा आपण आपण गरीब म्हणण्यापेक्षा मी स्वतःच असं म्हणतो की आपल्याला खरोखर नाद करायचा असला तर एक 4 खोंडा आणून तयार करायची. त्यातला एक तरी तयार होतो. 3 जर नाही झाली, 3 जर नाही पळाली तर आपलं शेतीला द्यायचे कुणाला पण. आणि एक पळणार आहे तेवढाच ठेवायचा. आणि त्याला गरीबाचा आणि मोठ्याचा काही विषयच नाही. त्याला ट्रेनिंगच द्यायचं चांगलं की त्या कडेला आला तर पळला पाहिजे, त्या कडेनं आला तर पळला पाहिजे आणि आत नसला तरी पळला पाहिजे. मग गरीबाचा आणि मोठ्याचा काय विषय आहे हो? बरोबर आहे तात्या, पण ते मी अजून विचारलं की पैसा म्हणजे त्या बैलाबरोबर नशीब ह्या शर्यतीमध्ये नशिबाचा किती भाग आहे त्याच्यामध्ये? नशीब महत्वाचं आहे का याच्यामध्ये? तुम्ही समजा खरेदी केला आणि प्रत्येक बैल जर खरेदी केला चांगल्या किमतीला तो त्यांच्याकडे पळत असला की आणल्यावर पळतोच असं नाही. म्हणजे नशिबाचं किती ह्याच्यामध्ये आहे भाग? नशिबाचा आहेत 25-30% भाग. परंतु जो बैल आपण घेतो तर तो ती काय करते बाबा, बाबा कशा पद्धतीनं त्यांनी सांभाळलाय की बाबा ती कुठला पैरा करत होती, आणि आपण चांगली पैरा करून चांगले ड्रायव्हर सोडणार व्यवस्थित सगळं असलं तर होऊन जाते. नशिबावर पण दोष देता येत नाही. आपला पण ड्रायव्हरवर विश्वास पाहिजे, आपला सोडणाऱ्यावर विश्वास पाहिजे आणि आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या बैलाला दुसरा बैल घातलाय, तो चांगला बैल आहे, आपल्या बैला बरोबर पळणार आहे. तर नशिबाचं नाही, बैल दोन्ही चांगली सोडणार, ही सगळं नियोजन झालं व्यवस्थित तर ती गाडी पळते. नशिबावर दोष देऊन काय करायचं? ते दोन्ही गोष्टी असल्या तर हा, जास्त करून आता ही माझी 3 खोंड वारली म्हणजे मी नशीब आहे माझं खराब आहे असं म्हणत नाही. ती होणारच असते हो. ते देवान लिहिलेलं असतं. जे प्रत्येकाचं मरण असतं ना किंवा जन्म होयाचा असतो, ते देवाच्या हातात आहे हो. नशीब म्हणता येत नाही त्याला. त्यामुळं बरोबर आहे. तात्या जे सांगतात त्यांचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये असणारा. तात्या दुसरे एक सांगा की या क्षेत्रामध्ये आता बघतोय आपण उर्मिलाताई गायकवाड, नंतर मयुरी रणदिवे यासारख्या महिलांचा सहभाग वाढतो. म्हणजे उर्मिलाताई गायकवाड एक बैलगाडा मालकी आहे. स्वतः त्या मैदानात येतात, तिथं येणं. काय वाटतं तुम्हाला त्यांचा सहभाग याबद्दल? महिलांनी येणं. नाही, महिलांनी करायचं नाही किंवा पुरुषांनीच करायचं असं काही नाही. या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, सगळ्या महिलांनी पण केलं पाहिजे. काय असं काय ठरवून घेतले का पुरुषांनीच तो उद्योग करायचा असं काही नाही. महिला करतात ती स्वागतच आहे आपल्याला. नक्कीच तात्या. तात्या आता आणखी एक सांगा की बैलगाडा शर्यतीचं क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये अनेक सारे निर्णय होतात. पुढचं नियोजन काय आहे का? किंवा पुढच्या 10-15 वर्षामध्ये
या क्षेत्रामध्ये काय बदल अपेक्षित आहेत किंवा तुम्ही कुठल्या उंचीवर बघताय क्षेत्राला? तसं माझ्या म्हणजे डोक्यात आहेच तसं ते म्हणजे काय आहे, की आज शेतीला ही लागते, जागा लई लागते बैलगाडी शर्यती भरवायसाठी. आणि काय अडचण असते यात्रा घेऊन प्रत्येक जिल्ह्यात एक ना एक स्टेडियम झालं पाहिजे. स्टेडियम. स्टेडियम झालं पाहिजे. म्हणजे स्टेडियम याचा अर्थ काय, की ती शासनामार्फत होऊन द्या, नाहीतर आपल्या संघटनेमार्फत होऊन द्या, किंवा सगळ्या शेतकऱ्यांच्या मार्फत होईना काय, प्रत्येक जिल्ह्यात एक स्टेडियम झालं की प्रत्येक गावाचं एक मैदान असतं. त्या गावची परमिशन काढायचं आणि त्यांनी त्या स्टेडियमवर मैदान भरवायचं. स्टेडियम याचा अर्थ काय, एक 10-12 फाट्या व्यवस्थित करायच्या. साईडनं आता स्टेडियमला कसं आपण बसायला गॅलरी असते, तशी इथून तिथून गॅलरी असायला पाहिजे. जे जे पुकारणार आहेत त्यांना व्यवस्थित, जसं आपण क्रिकेटला बघतो आपण तसं लाईव्ह, की नंतर एक Live तर झालेलं लाईव्ह तर आहे तसं, पण टीव्हीचं बटन दाबलं तर बैलगाडी शर्यतीच पहिल्यांदा लागावी असं पण वाटते ना. हा, भविष्याचा प्लॅन टीव्ही लावली, कुठल्या पण लावून द्या, कुठल्या पण चॅनलला, की बैलगाडी शर्यत लगेच जुनं नवीन सगळं लाईव्ह दिसलं पाहिजे त्या चॅनलला. आणि एक सिस्टमॅटिक व्हावं, म्हणजे सिस्टमॅटिक ही बैलगाडी शर्यती झाली तर ह्या शेतकऱ्यांना त्याचा दुप्पट फायदा होईल. नक्कीच. खऱ्या अर्थानं तात्या सांगतायत त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतात. आता शेवटचा प्रश्न हा मला विचारायचा आहे. तुम्ही या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षांचा तुमचा असणारा अनुभव आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही आतापर्यंत सांगितलं, तुमचा संघर्ष सांगितला, तुमच्या दावणीला असलेल्या नंदी सांगितले. नंतर तुम्ही जो लढा दिला बैलगाडी शर्यती चालू करण्यासाठी दिल्ली येथे जाऊन आणि बरेचसे मोर्चे काढले, आंदोलन केली, त्याचं फळ मिळालं, फलित झालं. तर तुम्ही हे सांगा, की आताची जी तरुण पिढी या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिते किंवा आलेली आहेत, त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं वैयक्तिक काय तुम्ही सांगाल? काय संदेश द्याल याच्या व्हिडिओच्या शेवटी? मला नवीन पिढीला मी प्रत्येक वेळी सांगतच आलोय, की बाबा आपला परपंच करून आपले उद्योग करून हा नाद करा. आज तुम्ही मेगा फायनलला राहताय, क्वार्टर फायनल फायनल मी बघितले आयुष्यात, मेगा फायनल माझ्या आयुष्यात कवा बघितलेलं नाही. मेगा फायनलला तुम्ही राहताय की नाही, तर तुम्ही आपण किती 3 नंबरला राहतोय, मग आपण त्याचा जरा विचार केला पाहिजे. मग आपला हा नंदी पळतोय का नाही पळतोय, अहो आपण 3 नंबरचं बक्षीस घ्यायचं, सेमीफायनलचं, फायनलचं पण नाही. मग त्यामुळे प्रत्येक बैलगाडी मालकाने, नवीन युवा पिढीने आपल्या बैलाचा विचार केला पाहिजे. आपल्या बैलाकडे क्षमता आहे का ते लेवलची, आपण रोज उठून 5-10 हजाराचं भाडं भरत बसायचं का? त्यामुळं त्याच्यामुळे जरा सुधारणा केली पाहिजे. ह्याच्यात लक्ष कमी घातलं पाहिजे. आपला बैल त्या लेवलचा असला, चांगला पळणारा, तर पळवायला काही हरकत नाही. पण आपला आता 3 नंबर जर राहत असलं आणि उद्या जर मैदानाला जात असलो बैल घेऊन, काय भाडं भरण्यात काय अर्थ नाही ना. त्यामुळं नवीन पिढीने सुधारणा केली पाहिजे. नुसतंच बैल पळवून चालत नाही. त्यावर आपला जोडधंदा पाहिजे. आपले आई वडील असतील, कोणाचे लग्न झाले आहेत, कोणाचे नाही झालेली, त्यांनी पण व्यवस्थित लक्ष घातलं आणि पाहिजे. या क्षेत्राकडे बघण्याचं गैरसमज पण खूप आहेत. म्हणजे गैरसमज थोडंफार बघताना या क्षेत्राकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. त्याबद्दल नाही, या क्षेत्राकडे वेगळ्या पद्धतीने बघणं चुकीचं आहे, कारण हा शेतकऱ्याचा नाद आहे. त्यामुळे वेगळं बघण्यात काय हे नाही. पण ज्यांच्याकडे खरोखर व्यवस्थित आहे त्यांनी ती करावं. नक्कीच. तात्या, पहिल्यांदा तर तुमचे मनापासून आभार, की तुम्ही आम्हाला म्हणजे तुमच्याकडं हे सगळं राजाचं झालं असताना तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आमच्याशी गप्पा मारल्या आणि हे प्रश्न प्रेक्षकांच्या मनातले होते काही. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचे नंदीविषयीचं तुमचं प्रेम, हो. तुमची आपुलकी आम्ही बघितलेलीच आहे. सगळ्या प्रेक्षकांनी बघितलेली आहे आणि तुम्ही खूप छान माहिती दिली, प्रत्येक गोष्ट सांगितली आणि ह्या सगळ्यामध्ये तुमचा अनुभव दिसत होता. तुमचा बैलाप्रती, नंदीप्रती असणारा प्रेम हो. दिसला, तुमचा संघर्ष दिसला. म्हणजे ज्यावेळी बैलगाडी शर्यत क्षेत्र बघतो, त्यावेळी या चालू करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे ह्याला विसरून चालणार नाही. नाही, हे हो. पण समजलं खऱ्या अर्थानं. आणि खरंच पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून आभार मानते आणि तुमची जी पुढची वाटचाल आहे
हा जो काळ आहे तो नक्कीच निघून जाईल आणि पुन्हा सुवर्ण काळ येईल आणि पुन्हा तुमच्या दावणीला शंकर सारखे जे जे तुम्ही मगाशी हो. नंदीची नावं सांगितली हो तसेच तयार होतील. पुन्हा तुम्ही गुलालात राहाल आणि परिस्थिती कुठलीच कधी कायमस्वरूपी नसते. हो दिवस जसं दुःख येतं दुःखाने तर सुख येतं तसंच चालू राहतं. हो. तसंच होईल तुमच्या बाबतीत. तशा बाबतीत पण मी आमच्या चॅनलकडून तुम्हाला सदिच्छा व्यक्त करते की तुमच्या पुढील वाटचालीसाठी. आणि व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो मला सांगायचं आहे की मी बरेचसे व्हिडिओ घेत असते. त्याच्यामध्ये हे क्षेत्र पण कव्हर करते. इतर काही काही विषय घेऊन मी मुलाखत घेत असते. आणि तुम्ही सगळे सांगत आहात तर मी ह्या क्षेत्रामध्ये पण प्रत्येक बैलगाडा मालकापर्यंत पोहोचून त्यांचे इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक ड्रायव्हर आहे त्यांच्याशी पण बोलेन. आणि तुमच्या सपोर्टमुळेच मी आतापर्यंत इथपर्यंत आलेले आहे. त्यामुळं असा सपोर्ट राहू द्या आणि तुमच्या सपोर्टमुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. हा सपोर्ट राहू द्यात आणि काही चुकत असेल, काही माहितीच्या बाबतीत असेल, प्रश्न काही राहत असतील, सुरुवात आहे. त्यामुळे तुम्ही नक्की समजून घ्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. थँक्यू. पुन्हा एकदा खरंच आभार. मी पण तुम्हाला दोघांना म्हणजे तुम्ही आता माझ्या मुलीगत आहे, तू माझ्या पुतण्यागत आहे. तुम्हाला दोघांना पण शिंदे कुटुंबाकडनं तुमच्या चॅनलला शुभेच्छा आहेत माझ्या कुटुंबाकडनं. आणि तुमचा चॅनल फार मोठा व्हावा आणि आज राज्याच्या श्रद्धांजली व्हायला आला तुम्ही खूप बरं वाटलं. म्हणजे आज बरेचसेच आहेत काय बोलायचं नाही त्या गोष्टीला, पण तुम्ही आला तुम्हाला शिंदे कुटुंबाकडनं शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीस दोघांनाही तुमच्या दोघांना पण माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला.